विविध भारती पुणे. ठळक बातम्या. 2 राज्यातल्या मतदारांना एकसारखे एपिक क्रमांक असले तरी ते बनावट मतदार नाहीत असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. मात्र कोणताही मतदार केवळ त्याच्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातल्या मतदारसंघातच त्याच्या नियुक्त मतदान केंद्रावर मतदान करू शकतो असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे. मतदाराला देशात कुठेही मतदान करण्याची मागणी जोर धरत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. रुपयाची घसरण होत असल्याबद्दलच्या सर्व टीका अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नाकारल्या आहेत. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन झालं असलं तरी इतर सर्व चलनांच्या तुलनेत रुपया स्थिर असल्याचं त्यांनी काल पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. ऑलिम्पिकसह अव्वल दर्जाच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी पोलीस विभागातल्या खेळाडूंना सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ठाण्यात दिलं. महाराष्ट्र पोलीस क्रीडा संमेलनाच्या समारोप समारंभात फडणवीस बोलत होते. भारत 2036 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी प्रयत्न करत असून या स्पर्धांमध्ये पोलीस खेळाडूंच्या सहभागासाठी मिशन ऑलिम्पिक सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सर्व काही सरकार करेल ही चुकीची धारणा आहे. समाजातील आवश्यक प्रत्येक काम करणं समाजाचंच दायित्व आहे. त्यातूनच समाज प्रगती करेल असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपालजी यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे आयोजित पूजनीय श्री गुरुजी पुरस्कार प्रदान समारंभात डॉ. कृष्ण गोपालजी बोलत होते. कोकेनची तस्करी करणाऱ्या ब्राझीलच्या एका महिलेला महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई विमानतळावर अटक केली. या महिलेनं सुमारे 11 कोटी रुपये कोकेनच्या 100 कॅप्सूल गिळल्या होत्या. लष्करात भरती करून देतो असं सांगून पैसे लुबाडणाऱ्या एकाला पोलीस आणि लष्कराच्या गुप्तचर विभागानं पुण्यात अटक केली. लातूर इथला हा आरोपी लष्करात भरती होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांकडून 3 लाख रुपयांची मागणी करत असल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.